यूपीएससीचे विद्यार्थी घडवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सी.डी. देशमुख या संस्थेची आता ठाण्यात 7 मजल्यांची इमारत उभारली जाणार आहे। यामध्ये 200 मुलामुलींसाठीच्या वसतिगृहाचा देखील समावेश असेल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। एकूणच देशातील ही संस्था ठरणार असून येत्या 9 फेब्रुवारी रोजी त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। बुधवारी सरनाईक यांनी या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली। त्यानंतर घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। सी.डी. देशमुख संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यूपीएससीचे अनेक विद्यार्थी घडवण्यात आले। त्यामुळे या संस्थेची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार सरनाईक यांच्या मतदारसंघात असलेल्या वर्तकनगर भागात ही इमारत आता आकार घेणार आहे। त्यासाठी 25 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय। ही संस्था ठाण्याचं वैभव असल्यानं महापालिका याचा खर्च करेल असं आयुक्तांनी आश्वासन दिले। परंतु पालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च राज्य शासनाने करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले। ही इमारत 7 मजल्यांची असणार आहे। या इमारतीमध्ये 100 विद्यार्थिनींसाठी आणि 100 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखील असणार आहे। याशिवाय या ठिकाणी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशानं जिम उभारली जाणार आहे। तसंच वाचनालय, प्रशस्त हॉल आणि इतर सोयीसुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या इमारतीचं प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर 18 महिन्यात ते पूर्ण केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केले। श्री एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय। ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी चालू झाली, त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथे धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी.डी. देशमुख संस्थेच्या माध्यमातून यूपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात। अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून IAS IPS घडलेले आहेत आणि महाराष्ट्राची सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररीतील ग्राउंड फ्लोअरची जी जागा आहे ती विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडचिरोली, चंद्रपूर, कोणी उत्तर महाराष्ट्र, कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयसुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होती। काही लोक लांब लांब राहतात, त्यांना येण्या जाण्याचा खर्चसुद्धा परवडत नव्हता। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील वसंत विहार येथे सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत 7 माळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे,
फोनपे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. घोडबंदर भागात कंटेनरमध्ये उभारलेली शाखा ही जर महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर असेल तर ती दुसऱ्या जागेवर हलवली जाईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यातही शहरात इतर ठिकाणी असलेल्या शाखांना नागरिकांना अडथळा असेल किंवा त्या अनुषंगाने तक्रारी केल्या असतील तर त्या देखील दुसरीकडे हलवल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले. परंतु कंटेनर शाखा ही अनधिकृत बांधकामाचा भाग होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. घोडबंदर मार्गावरील धर्मवीरनगर येथील पालिकेच्या आरक्षित भूखंडावर कंटेनर शाखा उभारल्यासंदर्भात भाजप आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. हा भूखंड बालउद्यान, पोलीस ठाणं तसेच ओपन जिमसाठी आरक्षित आहे. या भूखंडावर 2020-21मध्ये केळकर यांच्या प्रयत्नानं संरक्षक पत्रे लावण्यात आले. तसंच या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे. असं असतानाही सर्वेक्षण सुरू होताच 24 जानेवारीला या ठिकाणी भला मोठा कंटेनर ठेवण्यात आला. त्यानंतर त्यावर ध्वज चढवत फोटो लावत या कंटेनरचं रूपांतर शाखेत करण्यात आले. त्यामुळे ही शाखा हटवून भूखंड ताब्यात घ्याव्यात अशी मागणीही केळकर यांनी केली होती. आरोप केलेला आहे. नाही बघा, आरक्षण मी तर त्या जागा, कारण ती शाखा काही आम्ही टाकलेली नाही आहे. मला माहिती घेतली तेव्हा ती माझ्या मतदारसंघातील नाही आहे, ती केळकर साहेबांच्याच मतदारसंघातील आहे. पण आरक्षित भूखंडावर वगैरे शाखा जर असेल तर ती बाजूला, जेणेकरून त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आम्ही तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू. परंतु एक गोष्ट तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो, ज्या ठिकाणी जागा नसतात त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यापेक्षा जर काही ठिकाणी ह्या कंटेनरच्या शाखा लोकांच्या सेवेकरता उपलब्ध केल्या तर त्या चुकीचं काय आहे असं मी म्हणणार नाही. त्याचा फुकट मोठा गाजावाजा करायची गरज नाही. परंतु तरीसुद्धा जर आरक्षणाला बाधा येत असेल, ते आरक्षण विकसित होत नसेल आणि त्या कंटेनरमुळे जर त्या अडचणी काही निर्माण होत असेल तर आम्ही इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी कुणाला अडचण होणार नाही अशा ठिकाणी ते शाखा शिफ्ट करू. त्या परिसरातल्या शिवसैनिकांशी मी बोलेन आणि या संदर्भात त्यांना आरक्षणासाठी योग्य ती सहकार्य करण्याची भूमिका शिवसेनेची आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 2 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2024चं आयोजन शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले. या महोत्सवाचं यंदा हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं दशावतारी नाटक, डबलबारी, भारूड आणि खेळ पैठणीचा अशा विविधांगी अस्सल मनोरंजनाची मेजवानी 10 दिवस मिळणार असल्याची माहिती आयोजक तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं गेली 25 वर्ष सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचं आयोजन करत आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सव 2024चं उद्घाटन होणार असून या महोत्सवाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरही भेट देतील. मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर गणपतीचं रेखीव मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असून महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा कृष्णा युळेकर यांचं श्रवणीय भारूड तसेच ख्यातनाम व्याख्याते सोपान कनेरकर यांचे बाप या विषयावर व्याख्यान, महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी, भजनाची जुगलबंदी आणि दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. याशिवाय मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बाळगोपाळांचे कार्यक्रम सादर होणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी या महोत्सवाची सांगता होईल.
खेळ पैठणीचा आणि नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावं मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावीत असं आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे. उत्सव आपण या इथे सुरू करणार आहोत. 2 तारीखला माननीय आमदार संजय केळकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि या निमित्ताने मी ठाण्यातल्या आमच्या नागरिकांना किंवा मालवणी महोत्सवाला येणाऱ्या प्रतीक्षा करणाऱ्या सगळ्यांना सांगतोय, तुमचा हा उत्सव सुरू होतोय 2 ते 18 तारीख. तुम्ही या महोत्सवाचा आनंद लुटा, आणखी लोकांनाही आनंद द्या आणि आमची टॅगलाईन आहे त्याप्रमाणे एकदा तरी या उत्सवाला नक्की भेट द्या. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. घोडबंदरला 10 दशलक्ष लिटर पाणी वाढवून देण्याची मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु केवळ 5 MLD पाणी हे पुरेसे नसून घोडबंदरला 100 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यानुसार सूर्या धरणातून ठाण्याला 100 दशलक्ष लिटर पाणी मिळालं तर भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजप आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव 10 दशलक्ष लिटर पाणी द्यावं अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर सरनाईक यांना छेडलं असता संजय केळकर आणि आपला मतदारसंघ हा लागूनच आहे, त्यामुळे संपूर्ण घोडबंदरला पाणी टंचाई ही आजही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा आणि आपला पाण्यासंदर्भातील प्रश्न हा एकच आहे, त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आहे असं नाही. घोडबंदर भागात टँकर माफिया देखील फोपावलेत, ही देखील वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. मध्यंतरीच्या काळात 5 MLD पाणी पुरवठा वाढवून देण्याचं आयुक्तांनी सांगितलं. मात्र 10 MLD वाढीव पाणी पुरवठा दिला तरी देखील घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाही. केवळ या वाढीव पाण्यामुळे केळकर यांच्या घोडबंदर भागातील हिरानंदन इस्टेट या भागापर्यंतचा पाणी प्रश्न सुटेल, मात्र संपूर्ण घोडबंदरचा प्रश्न सुटणार नसल्याचंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. जे सिडकोनं आता सध्या बुक करून ठेवलेलं आहे ते पाणी जर घोडबंदर वासियांना मिळालं तर चेनाच्या टाकीवरनं 100 MLD पाणी आपण ठाण्यामध्ये घेऊ शकू. जेणेकरून भविष्यातील 50 वर्षाचा जो प्रश्न आहे हा पाणी पुरवठ्याचा आहे तो निकाली निघेल आणि ठाणे महानगरपालिकेला एक 100 MLD पाणी ॲडिशनल मिळेल. सर, ठाण्याच्या धरणात ते धरणाचं काम तर युद्ध पातळीवर माननीय मुख्यमंत्री स्वतःच हँडल करतायत. ते काळू धरण आहे, शाही धरण आहे, त्यासाठी प्रयत्न करतायत. स्थानिक तिथल्या आमदारांचा आणि तिथल्या भूमिपुत्रांचा विरोध आहे, पण तो विरोध मावळून जर त्यांना योग्य प्रकारे मोबदला दिला तर तोही प्रश्न सुटेल. परंतु त्याला वेळ लागेल, 5, 6, 7 कदाचित 10 वर्षसुद्धा लागतील. परंतु हा लवकरच पाणी पुरवठा जो सूर्या वाहटणे धरणातून जो आहे, सूर्या प्रकल्पाच्या याच्यातून पाणी पुरवठा योजनेतून तो महापालिकेला ताबडतोब म्हणजे 1-1.5 वर्षामध्ये ते पाणी मिळू शकते. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण त्याच्यावरती आता शासनाकडनं काही निर्णयाची किंवा काही स्टेटस माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात बैठक लावायचं त्यांनी मला आश्वासन दिलंय, परंतु मला असं वाटतं लवकरात लवकर निर्णय लागेल. आणि माझं असंही म्हणणं नाही आहे की कुणाचं पाणी काढून आम्हाला द्या. मीरा भाईंदरचा 218 MLD आणि जो आता वसई विरारला ऑलरेडी 180 MLD दिलेला आहे तो सोडून उर्वरित जो साठा उपलब्ध आहे तो त्या साठ्यातून 100 MLD पाणी हा महापालिकेला मिळावा असा माझा प्रयत्न आहे.